मुंबईमध्ये 6 जागांवरती महत्त्वाच्या जागांवरती निवडणुका पार पडतायत। गोविंद तुपे आमचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील। त्यानंतर नाशिक आणि नाशिकसह इतर महत्त्वाचे जे मतदारसंघ आहेत त्याबद्दल माहिती देण्यासाठी योगेश खरे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला गोविंद यांच्याकडे जाते। गोविंद, आत्ताच आपण बिग फाईट्स बघितल्या, कशा पद्धतीने अनेक ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेनाचा सामना बघायला मिळतोय। काही ठिकाणी भाजप किंवा शिवसेना ठाकरे गट यांनी आपापले उमेदवार बदललेले चित्र देखील बघायला मिळते। मुंबईच्या या लढतींकडे सर्वसामान्य जनता आणि जाणकार कसे बघतात? नक्कीच एकूण काही मतदानासाठी अगदी काही तास राहिलेले आहेत असं म्हणावं लागेल। आणि मुंबईतल्या जर 6 लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत बोलायचं झालं तर उद्या सकाळी 7 वाजता मतदानाला ज्यावेळेला सुरुवात होईल, मुंबईतले जवळपास 99,32,000 मतदार जे आहेत ते आपल्या या ठिकाणी ह्या 6 मतदारसंघासाठी मतदान करणार आहेत। आणि एकूण 116 जरी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी तसं तुम्ही म्हणालात तसं शिवसेना, उद्धव ठाकरे गट असेल किंवा शिंदे गट असेल किंवा भाजप आणि काँग्रेस या प्रमुख गटांतले जे उमेदवार आहेत यांच्यामध्येच प्रमुख लढती पाहायला मिळत आहेत। आणि मागच्या 2-3 दिवसातला जर आपण या ठिकाणी मुंबईतला प्रचाराचा हाय व्होल्टेज ड्रामा बघितला, त्याचबरोबर रोड शो बघितले, तर एकूणच आरोप प्रत्यारोप हे सगळे मोठ्या प्रमाणात झाल्याचे पाहायला मिळाले। पण याच्यामध्ये एक जी मुंबईकरांची जी खंत राहून गेली ती मुंबईकरांचे जे मूळ प्रश्न आहेत, पुनर्विकासाचे असतील, रस्त्याचे असतील, त्याचबरोबर रेल्वेचे असतील, या प्रश्नांना कुठल्याही राजकीय पक्षांनी हवा त्या पद्धतीनं हात घातल्याचं पाहायला मिळत नाही। त्यामुळे मुंबईकरांमध्ये कुठेतरी नाराजी आहे। पण दुसरीकडे जर बघितलं तर महाराष्ट्रातलं गेल्या काही दिवसातलं राजकारण जर बघितलं तर ज्या पद्धतीनं फोडाफोडीचं राजकारण झालं त्यामुळे कुठेतरी मतदार जो आहे तो काही अंशी नाराजी दिसते आहे। आणि ही सगळी नाराजी जी आहे ती उद्या मतपेटीमध्ये बंद होईल असं चित्र पाहायला मिळतं। दुसरीकडे जर एकूणच ह्या सगळ्या निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगानं जर बोलायचं झालं तर मुंबईतले जवळपास 99,32,000 मतदार हे मतदार यादीत असले तरी उद्या मतदान किती टक्के होतं हे पाहावं लागणार आहे। त्याच वेळेला एकूण सगळी जे मतदान केंद्र जे आहेत मुंबईतल्या 6 लोकसभा मतदारसंघामध्ये 9,800 मतदान केंद्र आहेत। आणि या 9,800 मतदान केंद्रावर वेगवेगळ्या पद्धतीचे अधिकारी तैनात करण्यात आलेले आहेत। सुरक्षेच्या अनुषंगानं कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। त्यामध्ये 30,000 पोलीस जे आहेत ते मुंबई पोलिसांमधले ते तैनात आहेत। त्यामध्ये 3 दंगल नियंत्रक पथकं आहेत, त्याचबरोबर 36 केंद्रीय सुरक्षा दलाची पथकं आहेत आणि जवळपास 6,200 होमगार्ड देखील तैनात करण्यात आलेला आहे। मतदान सुरळीत पार पाडावं यासाठीच्या ज्या आवश्यक आहेत त्या निवडणूक आयोगाकडून प्रिकॉशन घेतल्या गेलेल्या आहेत। आणि हे सगळ्या ज्या बिग फाईट्स आपण ज्या सांगितल्या, राहुल शेवाळे असतील, अरविंद सावंत असतील, पियुष गोयल असतील, वर्षा गायकवाड असतील किंवा मेहर कोटेजाच्या मतदारसंघामध्ये परवा जो झालेला हाय व्होल्टेज ड्रामा आणि त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाऊन या ठिकाणी ते सगळं निपटवलेलं प्रकरण, या सगळ्यानंतर मुंबईतला मतदार राजा कशा पद्धतीने या सगळ्या मतदानामध्ये आपला प्रतिसाद नोंदवतोय हे पाहायला बघावं लागेल। आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं उष्णतेची लाट आलेली आहे अशा परिस्थितीमध्ये मुंबईकर मतदानासाठी कशा पद्धतीनं बाहेर पडतात ते देखील पाहावं लागेल।